आणि या नाणी व नोटा पाठ्यांशावर आम्ही गट कार्य तयार केलेलं आहे प्रश्न निर्मिती कौशल्याचं. आणि प्रश्न निर्मिती करत असताना त्यांचं ध्येय जे ठरवलेलं आहे ते ध्येय आहे की विद्यार्थ्यांना नाणी व नोटा ओळखून त्यांचा व्यवहारात वापर करता येणे हा या गट कार्याचं ध्येय आहे. आणि त्याच्यानंतर क्षमता जी विद्यार्थ्यांच्या मध्ये यातून जी निर्माण होणार होती ती क्षमता म्हणजे तो विद्यार्थी नाणी व नोटा ओळखतो आणि त्यांचा नाणी व नोटांचा व्यवहारात वापर करतो, ही क्षमता त्यामध्ये त्यातून त्याची विकसित होणार होती हा एक. आणि अध्ययन निष्पत्ती जी घेतलेली आहे यामध्ये जे अध्ययन निष्पत्ती आहे ती नाणी व नोटांचा उपयोग दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न सोडवण्यासाठी व व्यवहारात वापर करण्यासाठी विद्यार्थी करतो, ही अध्ययन निष्पत्ती आम्ही त्यातून घेतलेली आहे. आणि या अध्ययन निष्पत्तीनंतर जो प्रश्न तयार केलेला आहे तो पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे दिलेली नाणी व नोटा ओळखून त्याची किंमत सांगतो. यामध्ये आम्ही आपल्याला शैक्षणिक साधनातून नाणी व नोटा आपण नकली नाणी नोटा आपल्या गणित पेटीमध्ये पण आलेले होते किंवा आपण विद्यार्थ्यांना नाणी नोटा सांगत असताना दाखवत असताना शिकवत असताना तर ते दाखवतो आणि त्या नाणी व नोटाची किंमत त्याचा आकार त्याचा रंग त्यावर लिहिलेली अंक हे बघून तो काय करतो नाणी व नोटा ओळखतो. आणि त्याचा स्तर जो घेतलेला आहे LOT म्हणजे लोअर निम्न स्तर घेतलेला आहे. आणि प्रकार आहे वस्तुनिष्ठ, प्रतिसाद तोंडी घेतलेला आहे पहिल्यांदा, कारण तो नाणी व नोटा बघतो आणि आम्हाला त्याची किंमत सांगतो. आणि त्याचं ते पूर्वज्ञान आहे किंवा ज्ञान हे उद्दिष्ट त्यातून साध्य झालेला आहे. हा एक पहिला प्रकार प्रश्नाचा. दुसरा जो प्रश्न आहे रामने दुकानदाराकडून 50 रुपयाची साखर व 25 रुपयाची चहा पावडर घेतली तर दुकानदार त्याला किती रुपये परत देईल हा प्रश्न होता. या प्रश्नाचा जो प्रकार आहे तो HOT लघुत्तरी हा प्रश्न आहे. आणि लघुत्तरी प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर प्रतिसाद आहे तो लेखी घेतलेला आहे तिथं, कारण 50 रुपये आणि 25 रुपये काय करणार बेरीज करणार आणि बेरीज केल्यानंतर त्या 100 रुपयातून 25 रुपये वजा केल्यानंतर त्याला दुकानदार 25 रुपये हे उत्तर त्या विद्यार्थ्याकडून अपेक्षित होतं. आणि त्यामुळे त्याला तिथं लेखी प्रश्न लेखी उत्तर मांडून त्याची कृती ते उत्तर काढलेलं आहे. किंवा यामध्ये उद्दिष्ट आमचं उपयोजन हे उद्दिष्ट साध्य झाले, कारण वर्गामध्ये विद्यार्थी दुकानदाराकडे जाऊन आपल्याकडली 100 रुपयाची नोट देऊन 25 रुपये परत आणतो, हे त्याचं व्यवहारातलं नॉलेज तिथं अपेक्षित वर्तन बदल आलेला आहे. आणि त्यामुळं उपयोजन हे उद्दिष्ट आपलं साध्य झालेलं आहे. हा विचार प्रवर्धक प्रश्न म्हणून आम्ही त्याला हे केलेला आहे केलेले आहे. आणि आमच्या गटामध्ये सदस्य जे आहेत ते स्वतः मी श्री DS पाटील सर, श्री सतीश संभाजी चव्हाण सर, श्री दत्तात्रय पंढरी गाडवे सर, श्री सर्जेराव जानू पाटील, मंगेश आबाजी गवळी सर, अनिल पंडित सुतार सर, संजय पांडुरंग कुदळे सर, दत्तात्रय आबासू पाटील सर, YS पाटील सर आणि प्रवीण घरात सर, आमचे गटातील सदस्य आणि म्हणून आम्ही गटकार्य आपल्या समोर सादर केलेले आहे. धन्यवाद.